मोठी बातमी सीपी राधाकृष्णन यांचा आज शपथविधी होणार आहे। 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन हे शपथ घेतील। तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि त्यानंतर ज्यावेळी यापूर्वीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला, त्यानंतर उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालं आणि त्या पदासाठी निवडणूक ही पार पडली। तर या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय झाला आणि त्यानंतर आज सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ देतील। तर सीपी राधाकृष्णन यांचा हा शपथविधी पार पडेल। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी ही निवडणूक झाली होती, ज्यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला। 452 मतांनी हा विजय मिळवला। तर यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला। तर सीपी राधाकृष्णन यांना आज उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली जाईल।